हॅलो स्टुडंट्स, फ्लूइड मेकॅनिक्सच्या फ्लो थ्रू पाईप्स या युनिटसाठी जे लेक्चर चालू आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 3 लेक्चर्स पाहिली. 2 लेक्चर्समध्ये हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन त्याच्यासाठी आपण डेरिवेशन बघितली आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये चेंजेस मायनर लॉसेस पाईपमध्ये कोणते कोणते होतात ते आपण बघितलं. आता या चौथ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉवर ट्रान्समिशन थ्रू पाईप किंवा पॉवर ट्रान्समिटेड थ्रू पाईप ते आपण बघणार आहे. पाईपमधून लिक्विड वाहते म्हणजे पॉवर आपण ट्रान्समिट करतोय, काहीतरी लिक्विड थ्रू पॉवर ट्रान्समिट करतोय, तर ती कशी काढायची त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डेरिवेशन त्याचं काढणार आहे. तर पॉवर ट्रान्समिशन थ्रू पाईप ते कसं काढतात बघा. पॉवर ट्रान्समिटेड थ्रू पाईप इज इक्वल टू काय असणार आहे, तर काहीतरी लिक्विड फ्लो होतंय म्हणजे त्याचं वेट असणार काहीतरी, आणि लिक्विडचं काय असतं, हेड अवेलेबल. ओके, हेड अवेलेबल ॲट आउटलेट, तेवढी पॉवर ट्रान्समिट होणार. म्हणजे वेट ऑफ फ्लूइड पर सेकंड, ओके, वेट ऑफ फ्लूइड पर सेकंड इंटू हेड अवेलेबल ॲट आउटलेट, इंटू हेड अवेलेबल ॲट आउटलेट ऑफ पाईप. आता वेट ऑफ लिक्विड पर सेकंड काय असणार हो, वेट ऑफ लिक्विड पर सेकंड कसं काढतो आपण. वेट ऑफ वॉटर, सपोज वॉटर आहे पाईपमधून वाहणार लिक्विड, तर वेट ऑफ वॉटर काय असणार आहे, किंवा वेट ऑफ लिक्विड कसं काढतो आपण. आपल्याला वेट डेन्सिटी माहिती आहे, गॅमा इज इक्वल टू काय असतं, वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. त्याच्यावरून वेट काय येणार, गॅमा इंटू व्हॉल्यूम. ओके, गॅमा इंटू व्हॉल्यूम. आणि आपल्याला काय पाहिजे, पर सेकंड पाहिजे, म्हणजे याला काय करायचं, डिवायडेड बाय टाइम करायला लागेल. मग व्हॉल्यूम डिवायडेड बाय टाइम ते काय असतं, डिस्चार्ज, म्हणजे क्यू आपण लिहू शकतो, व्हॉल्यूम डिवायडेड बाय टाइम. तर वेट ऑफ वॉटर पर सेकंड, काय येणार, गॅमा इंटू क्यू. आणि हेड अवेलेबल ॲट आउटलेट ऑफ पाईप काय असतं, हेड अवेलेबल ॲट आउटलेट ऑफ पाईप, ते काय असतं, हेड अवेलेबल ॲट आउटलेट ऑफ पाईप. तर ते काय असतं आपल्याला माहिती आहे, पाईप असेल, 2 सेक्शन असतील असे. तर सेक्शन 1ला हेड सपोज एच आहे, कॅपिटल एच. तर सेक्शन 2ला हेड काय असतं, एच मायनस एच, कारण हेड लॉस होतो. मग एच मधून तो हेड लॉस मायनस केला की इथं राहिलेलं हेड ते आपल्याला मिळतं आउटलेटला. आपल्याला कोणतं हेड पाहिजे, आउटलेटचं हेड, ते काय असणार आहे, एच मायनस एच एफ म्हणजे या 2 सेक्शनच्या मध्ये होणार आहे हेड लॉस. ओके, मग हेड लॉस ॲट द आउटलेट ऑफ पाईप त्याला मी एच असं म्हणतो, आणि ते एच काय असणार आहे, एच मायनस एच एफ. मग आता या 2 व्हॅल्यू आहेत त्या आपण इथं टाकूया. पॉवर पी इज इक्वल टू काय येणार, मग पॉवर पी इज इक्वल टू वेट ऑफ फ्लूइड पर सेकंड काय आहे, गॅमा इंटू क्यू इंटू हेड अवेलेबल ॲट द आउटलेट ऑफ पाईप ते काय असणार आहे, एच मायनस एच एफ. तर हे आहे पॉवर ट्रान्समिटेड थ्रू पाईप. हे इक्वेशन काय आहे, पॉवर ट्रान्समिटेड थ्रू पाईपचं. ओके, आता बघा त्याच्यामध्ये अजून आपण पुढं काय लिहू शकतो, एच एफची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन. एच एफ म्हणजे काय, हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन. त्याची व्हॅल्यू किती असते, एच एफ इज इक्वल टू काय असतं, 4FL V² डिवायडेड बाय 2GD. टार्सी-विशबॅच इक्वेशन, एच एफ इज इक्वल टू 4FL V² बाय 2GD. त्याच्यानुसार पी काय येणार आता, पॉवर, तर गॅमा इंटू क्यू इंटू एच मायनस एच एफ काय आहे, 4FL V² डिवायडेड बाय 2GD. हे आहे पॉवरचं इक्वेशन. आता याच्यामध्ये पॉवर कशामध्ये निघणार आहे, वॅटमध्ये. पॉवर कशामध्ये असणार आहे, वॅटमध्ये. ओके, हे असणार आहे वॅटमध्ये.
गॅमा कशामध्ये असणार आहे, न्यूटन पर मीटर क्यूब, वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड, गॅमा न्यूटन पर मीटर क्यूब. ती वॉटरची किती असते, 9810. वॉटरची किती असते, 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. क्यू म्हणजे काय असणार आहे, डिस्चार्ज, तो कशामध्ये असणार आहे, मीटर क्यूब पर सेकंडमध्ये. ओके. एच म्हणजे काय, हेड आहे, ते मीटरमध्ये असणार आहे, मीटर ऑफ वॉटरमध्ये हेड. आता यातलं एफ म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, त्याला युनिट नसतं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन युनिट नसतं. एल म्हणजे असणार आहे लेंथ ऑफ पाईप मीटरमध्ये, लेंथ ऑफ पाईप मीटरमध्ये. यातली व्हेलॉसिटी व्ही असणार आहे मीटर पर सेकंडमध्ये. यात हे जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. त्या जीची व्हॅल्यू किती असते, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. डी म्हणजे डायमीटर ऑफ पाईप, तो असणार आहे मीटरमध्ये. तर अशा पद्धतीनं पॉवर ट्रान्समिशन थ्रू पाईप आपण काढू शकतो. आता मॅक्झिमम पॉवर कधी असेल, पाईपमधून मॅक्झिमम पॉवर कधी ट्रान्समिट होईल, तर त्याची कंडिशन आपल्याला इथे काढायची. म्हणजे थोडक्यात काय, मॅथमॅटिक्स मधला मॅक्झिमा आपल्याला काढायचे, मॅक्झिमम कंडिशन आपल्याला काढायची. पॉवर पाईपमधून मॅक्झिमम कधी ट्रान्समिट होईल, तर मी असं लिहितो, मॅक्झिमम कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन, कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन, मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन, कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन. तर आता पॉवरचं इक्वेशन आपल्याला माहित आहे, P इज इक्वल टू काय आहे, गॅमा क्यू इंटू एच मायनस 4FL v² डिवायडेड बाय 2GD. ओके. हे पॉवरचं इक्वेशन आपल्याला माहित आहे. ओके. आता बघा, मॅक्झिमम कंडिशन, मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट कधी होणार, ती कंडिशन कशी काढायची, तर मॅक्झिमा काढायचा, मॅक्झिमा. मॅथमॅटिक्स मधला मॅक्झिमा मिनिमा आपल्याला माहित आहे. तर तो कसा काढतात, तर जे मॅक्झिमम ज्याच्यासाठी कंडिशन काढायची आपल्याला, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल आणि ते इक्वल टू 0 करायचं. आता कुणाचं मॅक्झिमम कंडिशन काढायची आहे, पॉवरची. मग पॉवरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू कोण घ्यायचं, यातलं व्हेरिएबल काय आहे, वेट डेन्सिटी कॉन्स्टंट असणार आहे, एच कॉन्स्टंट असणार आहे, जी कॉन्स्टंट, डी कॉन्स्टंट असणार आहे, लेंथ पाईपची कॉन्स्टंट असणार आहे, एफ कॉन्स्टंट असणार आहे. फक्त व्हेरिएबल काय असणार आहे, व्हेलॉसिटी व्हेरिएबल असणार आहे. मग ती फक्त तुम्हाला व्हेलॉसिटी व्हेरिएबल घेऊन, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह काय घ्यायला लागेल, व्हेलॉसिटी. ओके. dp/dv आणि ते इक्वल टू 0 करायचं. यातून तुम्हाला मॅक्झिमम कंडिशन, पॉवर ट्रान्समिट मॅक्झिमम कुठं होते, ती कंडिशन तुम्हाला यातून मिळेल. ओके. तर आता बघा, डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचे पॉवरचं विथ रिस्पेक्ट टू व्ही. आता हे क्यू जे आहे ते मला आधी व्हीच्या फॉर्ममध्ये लिहायला लागेल. ओके. तर पॉवर P इज इक्वल टू गॅमा इंटू क्यू म्हणजे आपल्याला माहित आहे डिस्चार्ज, एरिया इंटू व्हेलॉसिटी असते. ओके. ए इंटू व्ही इंटू हे एच मायनस 4FL v², हे आहे असं, डिवायडेड बाय 2GD. ओके. आता मी डेरिव्हेटिव्ह घेतो, तर d/dv ऑफ गॅमा, d/dv ऑफ P ची व्हॅल्यू गॅमा इंटू एरिया इंटू व्हेलॉसिटी इंटू एच मायनस 4FL v² डिवायडेड बाय 2GD. ओके. इज इक्वल टू 0. ब्रॅकेट व्यवस्थित पाहिजे. ओके. डी बाय, आता यातलं गॅमा कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे, ते मी बाहेर घेतो. सो गॅमा इंटू ए बाहेर घेतलं, आतमध्ये काय राहिलं, d/dv ऑफ हे इथली व्हेलॉसिटी इंटू एच मायनस 4FL v² बाय 2GD इज इक्वल टू 0. आता हे जे आहे हे इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आले की डिवाइड होईल, 0 डिवायडेड बाय, ते 0च होईल, 0 डिवायडेड बाय गॅमा इंटू ए म्हणजे 0 होईल. मग इकडे काय राहील, d/dv ऑफ, आता या व्हीनं मी आत मल्टिप्लाय करतो ब्रॅकेटमध्ये, म्हणजे काय राहील, व्ही इंटू एच मायनस 4FL व्ही, आता व्ही इंटू v² काय होईल, v³ डिवायडेड बाय 2GD इज इक्वल टू, हे इकडे मल्टिप्लाय केलं की, सॉरी डिवाइड केलं की 0. ओके. असं आलं.
आता मी सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो. डी बाय डी व्ही ऑफ व्ही इंटू एच मायनस डी बाय डी व्ही ऑफ 4FL व्ही क्यूब डिवायडेड बाय 2GD ओके इज इक्वल टू 0. आता यातलं एच कॉन्स्टंट आहे आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 1. ओके एच कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेतलं आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस यातलं 4FL डिवायडेड बाय 2GD कॉन्स्टंट आहे. व्ही क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2V². ओके 4FL डिवायडेड बाय 2GD कॉन्स्टंट 4FL डिवायडेड बाय 2GD कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल फक्त काय व्ही क्यूब. व्ही क्यूबचं डेरिव्हेटिव्ह ओके x⁻n नुसार n इंटू x⁻n मायनस 1 म्हणजे 3V². ओके 3V² इज इक्वल टू 0. आता काय आलं h मायनस 4FL इंटू आता 3 हे 3 आहे ते मी जरा इथं लिहितो 3 इंटू 4FL V² डिवायडेड बाय 2GD इज इक्वल टू 0. आता परत बघा 4FL V² बाय 2GD हे कशाचं इक्वेशन आहे HFचं हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन. ओके सो h मायनस 3HF इज इक्वल टू 0. हे आहे मॅक्झिमम कंडिशन. ओके म्हणजे आपण असं लिहू शकतो h इज इक्वल टू 3HF म्हणजे टोटल हेड अवेलेबल ॲट इनलेट हे किती पाहिजे 3 टाइम्स हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन. टोटल हेड अवेलेबल ॲट इनलेट इज इक्वल टू 3 टाइम्स हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन. असा असेल तर पाईपमधून मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट होणार. ही आहे कंडिशन. किंवा तुम्ही असं लिहू शकता हे एच इकडं 3 डिवाइड करू शकता इकडे म्हणजे HF असं लिहू शकता HF इज इक्वल टू h/3. ही सुद्धा मॅक्झिमम कंडिशन. या 3 मधलं कोणतंही इक्वेशन तुम्ही मॅक्झिमम कंडिशन म्हणून लक्षात ठेवू शकता. तर HF हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन किती पाहिजे टोटल हेड अवेलेबल ॲट इनलेट 1/3 ऑफ टोटल हेड अवेलेबल ॲट इनलेट. असं असेल तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट होणार. किंवा इनलेटला हेड किती पाहिजे 3 टाइम्स हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन तर पाईपमधून मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट होणार. ओके अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये हेड लॉ म्हणजे पॉवर ट्रान्समिशन थ्रू पाईप किती पॉवर ट्रान्समिट होते त्यासाठी फॉर्म्युला बघितला आणि मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट कोणत्या कंडिशनला होईल ती कंडिशन आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिली. ओके तर आता तुम्ही पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये सरळ ही एचची व्हॅल्यू तिथं टाकू शकता आणि इक्वेशन काढू शकता. म्हणजे कसं आता P इज इक्वल टू गॅमा क्यू एच मायनस HF असं आहे. ओके तर इज इक्वल टू गॅमा क्यू एच किती आहे 3HF मायनस HF हे P मॅक्झिमम असणार आहे मॅक्झिमम पॉवर. ओके सो P मॅक्झिमम काय येईल मॅक्झिमम पॉवर गॅमा क्यू इंटू 2HF म्हणजे काय येणार P मॅक्स इज इक्वल टू हे 2 मी इकडे घेतो फक्त 2 गॅमा क्यू HF ही मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट होणार. ओके अशा पद्धतीने या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉवर ट्रान्समिटेड थ्रू पाईप आणि कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिशन हे 2 पॉईंट या ठिकाणी कव्हर केले. तर येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इफिशियन्सी या पॉवर ट्रान्समिशनची इफिशियन्सी पाईपची ते आपण येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये त्यासाठी डेरिव्हेशन बघूया. ओके तोपर्यंत थँक्यू.